हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर सेशनला सुरुवात करूया. आज घेऊया आपण 22 जुलैच्या इम्पॉर्टंट न्यूज. तर फर्स्ट न्यूज काय आहे बघून घेऊया. ओके, सो फर्स्ट न्यूज आहे, फॉर्मर फॉरेन सेक्रेटरी विनय मोहन क्वात्रा यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे नेक्स्ट अँबॅसेडर ऑफ इंडिया टू US म्हणून. ओके, सो बघूया फॉर्मर फॉरेन सेक्रेटरी. तर फॉरेन सेक्रेटरी आहेत ते फॉर्मर विनय मोहन क्वात्रा यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे नेक्स्ट अँबॅसेडर ऑफ इंडिया टू युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. ओके, इंडिया टू युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाचे त्यांना अँबॅसेडर म्हणून अपॉइंट करण्यात आलेला आहे. 1988 बॅचचे IFS ऑफिसर आहेत ते. ही जी पोस्ट आहे अँबॅसेडरची पोस्ट ही वॅकंट होती. तर तरनजीत सिंग संधू यांच्या रिटायरमेंट नंतर जी पोस्ट आहे ती वॅकंट होती. तर त्यानंतर आता यांना विनय मोहन क्वात्रा यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे. ओके, सो ते जाणले जातात, त्यांचं एक्सटेन्सिव्ह एक्सपर्टाइज आहे डील करण्यामध्ये इंडियाज नेबरहुड आणि जे इंडियाचे नेबरहुडचे जे कंट्रीज आहे त्यांच्यासोबत डील करण्यामध्ये त्यांचं एक्सपर्टाइज आहे. तर त्यांच्या एक्सटेन्सिव्ह एक्सपर्टाइजने ते ओळखले जातात. ओके, तर US, चायना आणि युरोप यांच्यासोबत त्यांनी डील केलेलं आहे बरेचशा, म्हणून ते ओळखले जातात आणि एक्सपर्टाइज आहे त्यांचं डील करण्यामध्ये. ओके, क्वात्रा यांनी सर्व केलेला आहे फॉरेन सेक्रेटरी म्हणून, इंडियाचे फॉरेन सेक्रेटरी म्हणून त्यांनी सर्व केलेला आहे. तर हर्षवर्धन श्रिंगला यांच्याकडनं त्यांनी चार्ज घेतलेला होता ऍज अ 34th फॉरेन सेक्रेटरी म्हणून मे 2022 मध्ये. ओके, तर मे 2022 ते 14 जुलै 2024 या काळामध्ये त्यांनी सर्व केलेला आहे ऍज अ 34th फॉरेन सेक्रेटरी म्हणून इंडियाचे. त्यांनी ऍज अ काउन्सिलर म्हणून 2003 ते 2006 मध्ये सर्व केलेला आहे. नंतर त्यांना इंडियन एम्बॅसी मध्ये इन बीजिंग डेप्युटी चीफ ऑफ मिशन नंतर त्यांना लेटर पोस्ट देण्यात आलेली आहे. 2006 ते 2010 या काळामध्ये त्यांनी इंडियाला रिप्रेझेंट केलेलं होतं सार्क, जी सार्क सेक्रेटेरिएट आहे नेपाळमध्ये. तर तिथे त्यांनी रिप्रेझेंट केलेलं होतं ऍज अ हेड ऑफ ट्रेड इकॉनॉमी अँड फायनान्स ब्युरो म्हणून. फ्रॉम मे 2010 आणि टिल जुलै 2013 त्यांनी सर्व केलेला आहे ऍज अ मिनिस्टर कॉमर्स इन इंडियन एम्बेसी इन वॉशिंग्टन. तो त्यांनी इंडियन एम्बेसी इन बीजिंग मध्ये पण त्यांनी सर्व्हिस दिलेली आहे, इंडियन एम्बेसी इन वॉशिंग्टन मध्ये पण त्यांनी सर्व्हिस दिलेली आहे. म्हणजे त्यांचं एक्सटेन्सिव्ह एक्सपर्टाइज आहे नेबरहुड कंट्रीज सोबत डील करण्यामध्ये. ओके, नेक्स्ट बघूया. आणि विनय मोहन क्वात्रा यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे ऍज अ नेक्स्ट अँबॅसेडर ऑफ इंडिया टू USA म्हणून, आणि ते आहेत फॉर्मर फॉरेन सेक्रेटरी. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे जमशेदपूर हे को होस्ट करणार आहेत दुरंत कप फॉर द फर्स्ट टाइम. तर फर्स्ट टाइम दुरंत कप जे आहे त्याकरता को होस्ट करणार आहेत जमशेदपूर. तर बघूया, जमशेदपूर जे आहे होम टू द इंडियन सुपर लीग. तर हे सिलेक्ट झालेले आहे होस्ट करण्यासाठी 133rd इंडियन ऑइल दुरंत कप फॉर द फर्स्ट टाइम. जे 133rd दुरंत कप होणार आहेत इंडियन ऑइल दुरंत कप. तर फर्स्ट टाइम जमशेदपूर जे आहे ते सिलेक्ट झालेली आहे को होस्ट करण्याकरता. जे अदर लोकेशन्स आहे जिथे टुर्नामेंट प्ले करण्यात येणार आहेत ते आहेत कोलकाता, कोकराझार आसाम मधलं कोकराझार, शिलाँग मेघालय. जमशेदपूर विल होस्ट ग्रुप डी ऑफ द टुर्नामेंट. जमशेदपूर हे होस्ट करणार आहेत ग्रुप डी टुर्नामेंटची, कंप्राइजिंग जमशेदपूर FC, चानियान FC, इंडियन आर्मी फुटबॉल टीम आणि बांगलादेश आर्म फोर्स फुटबॉल टीम. ओके, तर हे सगळं दुरंत कप जे आहे ते फर्स्ट टाइम को होस्ट करणार आहे जमशेदपूर. आणि हा जो दुरंत कप आहे हा आहे 133rd इंडियन ऑइल दुरंत कप. तर दुरंत कप बद्दल बघून घेऊया. तर दुरंत कप त्यांना आणखी काय म्हटलं जाते, इंडियन ऑइल दुरंत कप. ओके, सो ऑल्सो कॉल्ड इंडियन ऑइल दुरंत कप. तर का म्हटलं जात आहे इंडियन ऑइल दुरंत कप, कारण इंडियन ऑइलने स्पॉन्सर केलेला आहे म्हणून इंडियन ऑइल दुरंत कप हे म्हटलं जात आहे.
ओके, हे एक अॅन्युअल डोमेस्टिक फुटबॉल कॉम्पिटिशन आहे इंडियाची, जे की फर्स्ट हेल्ड झालेली होती 1888 मध्ये शिमला हिमाचल प्रदेशमध्ये. 1888 मध्ये फर्स्ट जी हेल्ड झाली होती शिमला हिमाचल प्रदेशमध्ये. सो होस्टेड बाय डुरन फुटबॉल टुर्नामेंट सोसायटी अँड ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन. तर ही जी टुर्नामेंट आहे ती होस्ट करत आहेत डुरन फुटबॉल टुर्नामेंट सोसायटी आणि ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन. टुर्नामेंट हे ओल्डेस्ट एक्झिस्टन्स आहे क्लब फुटबॉल टुर्नामेंटचा इन एशियामध्ये, आणि ही 5th ओल्डेस्ट नॅशनल फुटबॉल कॉम्पिटिशन आहे वर्ल्ड मधली. ओके, तर करंट चॅम्पियन्स आहेत मोहन बागान विथ 17th टायटल, आणि मोस्ट सक्सेसफुल टीम आहे तीच मोहन बागानच ही मोस्ट सक्सेसफुल टीम आहे विथ 17 टायटल्स. ओके, सो जमशेदपूर ही को-होस्ट करणार आहेत फर्स्ट टाइम दुरन कप. नेक्स्ट, ओके, एशियन अंडर 15 रेसलिंग चॅम्पियनशिप, आणि इंडियाने विन केलेले आहे चॅम्पियनशिप मध्ये टोटल 9 मेडल्स. तर बघूया, जी की श्रीरचा थायलंड इथे झालेलं एशियन अंडर 15 रेसलिंग चॅम्पियनशिप मध्ये इंडियन मेन्स फ्रीस्टाईल कॉन्टिजेंटनी जिंकलेले आहे 9 मेडल्स, आणि फिनिश केलेला आहे सेकंड पोझिशन, म्हणजे सेकंड पोझिशन आहे, सेकंड पोझिशनवर आहे इंडिया विथ 9 मेडल्स. ओके, सो इंडियन अंडर 15 फ्रीस्टाईल रेसलिंग यांनी क्लेम केलेले आहे 4 सिल्वर 5 ब्रॉन्झ मेडल. तर जे फ्रीस्टाईल रेसलिंग आहे त्यामध्ये क्लेम केलेले आहे टोटल असे 4 सिल्वर आणि 5 ब्रॉन्झ मेडल, आणि टोटल असे 9 मेडल्स जे आहे ते जिंकलेले आहे. सो फायनल डे मध्ये जिंकलेले आहे एशिया अंडर 15 चॅम्पियनशिप टू एंड द चॅम्पियनशिप विथ 23 मेडल्स. 23 मेडल्सनी ही चॅम्पियनशिप जी आहे ती एंड झालेली आहे, आणि इंडिया वोन 4 गोल्ड 12 सिल्वर अँड 7 ब्रॉन्झ मेडल्स. ओके, सो ही जी चॅम्पियनशिप आहे एशिया अंडर 15 चॅम्पियनशिप, यामध्ये टोटल असे 23 मेडल्स जिंकलेले आहे इंडियानी. त्यामध्ये रेसलिंग चॅम्पियनशिप मध्ये 9 मेडल जिंकलेले आहेत. सो टोटल असे 23 मेडल्स मधले 4 गोल्ड जिंकलेले आहेत, 12 सिल्वर आणि 7 ब्रॉन्झ मेडल जिंकलेले आहे इंडियानी ओव्हरऑल. ओके, सेकंड प्लेस फॉर मेन्स फ्री टीम. तर सेकंड प्लेस जे मेन्स फ्री स्टाईल टीम मध्ये सेकंड प्लेस हा पटकावलेला आहे इंडियानी. सो विथ अर्न टोटल ऑफ 163 पॉइंट्स टू फिनिश जस्ट अहेड ऑफ थर्ड प्लेस इराण. ओके, सो मेन्स फ्री स्टाईल टीम यांनी अर्न केलेले आहे टोटल 163 पॉइंट्स, आणि सेकंड प्लेसवर आलेले आहे, आणि थर्ड प्लेसवर आहे इराण विथ 161 पॉइंट्स. ओके, ओव्हरऑल टीमची जी स्टँडिंग्स आहे त्यामध्ये सेकंड प्लेसवर इंडिया आहे आणि थर्ड प्लेसवर इराण आहे विथ 161 पॉइंट्स. तर फर्स्ट वर कोण आहेत, तर फर्स्ट वर आहेत एशियन जायंट जापान. सो जापान ही फर्स्ट पोझिशनवर आहे, सेकंड वर इंडिया आहे आणि थर्ड वर इराण आहेत. ओके, तर एशियानी त्या कॅटेगरीमध्ये 197 पॉइंट हे मिळवलेले आहेत ओव्हरऑल. ओके, इंडियन फ्रीस्टाईल टीम यांनी बुक केलेला आहे त्यांचा स्पॉट फिनाले मध्ये फॉर 4 वेट कॅटेगरीज. तर 4 वेट कॅटेगरीज मधनं त्यांनी हा जो स्पॉट आहे तो बुक केलेला आहे, पण 4 वेट कॅटेगरीज मधनं त्यांनी फायनल मध्ये बुक तर केलेला आहे, पण त्यांनी गोल्ड मेडल नाही जिंकलेला आहे. ओके, तर त्यामध्ये येतात मिस केलेला आहे त्यांनी गोल्ड मेडल. तो प्रथमेश पाटील 44 केजी कॅटेगरी मध्ये, साहिल 52 केजी कॅटेगरी आणि मनदीप 68 केजी कॅटेगरी, रोनक 85 केजी कॅटेगरी मध्ये यांनी सिल्वर मेडल पटकावलेले आहे. ओके, तर हे 4 वेट कॅटेगरीज आहे. फिनाले मधले त्यांनी गोल्ड मिस केलेला आहे, पण सिल्वर मेडल्स त्यांनी जिंकलेला आहे या वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीज मध्ये. ओके, सो एशिया अंडर 15 रेसलिंग चॅम्पियनशिप मध्ये टोटल इंडियाने 9 मेडल्स जिंकलेले आहे. त्यामध्ये 4 सिल्वर आहेत आणि 5 ब्रॉन्झ मेडल्स आहेत. टोटल जी चॅम्पियनशिप झालेली आहे त्यामध्ये ओव्हरऑल जी मेडलची टॅली आहे त्यामध्ये इंडियाने टोटल 23 मेडल्स जिंकलेले आहेत. त्यामध्ये 4 गोल्ड आहेत, 12 सिल्वर आहेत आणि 7 ब्रॉन्झ मेडल्स आहेत. नेक्स्ट बघूया आपण न्यूज. ओके, नेक्स्ट न्यूज आहे यूपीएससी चेअरमॅन मनोज सोनी
यांनी प्रेझेंट केलेलं आहे त्यांचं रेजिग्नेशन. तर बघूया का बरं त्यांनी त्यांचं रेजिग्नेशन दिलेलं आहे. सो UPSC युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन चे चेअरमॅन मनोज सोनी यांनी रिपोर्टेडली त्यांचे जे रेजिग्नेशन आहे ते टेंडर केलेलं आहे त्यांच्या काही पर्सनल रिझन्समुळे. ओके, पर्सनल रिझन्समुळे त्यांनी रेजिग्नेशन दिलेलं आहे, प्रेझेंट केलेलं आहे. सो 59 इयर्स ओल्ड सोनी यांनी UPSC जॉईन केलेलं होतं 28 जून 2019 मध्ये. ओके, 28 जून 2019 मध्ये UPSC जॉईन केलेलं होतं मनोज यांनी ऍज अ मेंबर म्हणून. पण 16 मे 2023 ला त्यांना चेअरमॅन म्हणून अपॉइंट करण्यात आलेलं. ओके, हिज टर्म वॉज ओरिजिनली सेट टू एंड. त्यांचे जे टर्म आहे ते 15 मे 2029 15 मे 15 मे 2029 मध्ये त्यांची टर्म जी आहे ती एंड होणार आहे. पण त्यांनी आताच 2024 मध्ये रेजिग्नेशन दिलेलं आहे. ओके, सो UPSC चे जे चेअरमॅन आहे मनोज सोनी यांनी त्यांचं रेजिग्नेशन टेंडर केलेलं आहे. तर त्यांच्या काही पर्सनल रिझन्समुळे त्यांनी रेजिग्नेशन दिलेलं आहे. सो त्यांनी जॉईन कधी केलेलं होतं UPSC? त्यांनी UPSC हे जॉईन केलेलं होतं ऍज अ मेंबर म्हणून 28 जून 2019 मध्ये आणि नंतर त्यांना चेअरमॅन पदाचं पद देण्यात आलेलं 16 मे 2023 मध्ये. आणि त्यांची जी टर्म आहे ते 15 मे 2029 म्हणजे 15 मे 2029 ला एंड होणार आहे. पण त्यांनी आधीच रेजिग्नेशन देऊन दिलेलं आहे 2024 मध्ये. नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट न्यूज आहे IISR यांनी जिंकलेला आहे बेस्ट टेक्नॉलॉजी अवॉर्ड. तर बेस्ट टेक्नॉलॉजी अवॉर्ड जिंकलेला आहे ICAR ने IISR ने. तर कशामध्ये जिंकलेला आहे बघूया. IISR म्हणजे द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पाइस रिसर्च. ओके, जे स्पाइसेस असतात ना जे आपण भाजीमध्ये टाकत असतो तर ते असतात स्पाइसेस. ओके, जसं टर्मरिक आहे, मिर्च आहे, तर त्याला स्पाइस म्हणत असतात. तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पाइस रिसर्च यांनी रिसीव्ह केलेला आहे बेस्ट टेक्नॉलॉजी अवॉर्ड. तर बेस्ट टेक्नॉलॉजी अवॉर्ड हा रिसीव्ह केलेला आहे. तर कशा करता रिसीव्ह केलेला आहे? जे वर्क आहे त्यांचं जे डेव्हलप्ड वर्क आहे आणि काही नवीन मेथड यूज करून त्यांनी जे वर्क केलेलं आहे इन द फील्ड ऑफ हॉर्टिकल्चर सायन्स मध्ये, तर त्याकरता त्यांना हा अवॉर्ड प्रेझेंट करण्यात आलेला आहे. ओके, सो युनियन ऍग्रिकल्चर अँड फार्मर वेलफेअर मिनिस्टर जे आहे शिवराज सिंग चौहान, तर त्यांनी हा अवॉर्ड प्रेझेंट केलेला आहे. तर इंडियन काउन्सिल ऑफ ऍग्रिकल्चर रिसर्च ICAR च्या 96th फाउंडेशन डेच्या सेलिब्रेशनच्या दिवशी हा अवॉर्ड जो आहे तो प्रेझेंट करण्यात आलेला आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पाइस रिसर्च यांना. आणि हा जो अवॉर्ड सेरेमनी आहे म्हणजे हा जो सेलिब्रेशन होता 96th सेलिब्रेशन होता तर तो झालेला होता न्यू दिल्लीमध्ये. तर तिथेच हा अवॉर्ड प्रेझेंट करण्यात आलेला आहे. ओके, सो जी टेक्नॉलॉजी आहे जिचं टायटल आहे प्रोसेस फॉर इन्स्टंट सोल्युबल टर्मरिक एनरिच स्पाइस फ्लेवर्ड मिल्क पावडर. ओके, तर ही जी टेक्नॉलॉजी आहे एक जी प्रोसेस फॉर इन्स्टंट सोल्युबल टर्मरिक एनरिच स्पाइस फ्लेवर्ड मिल्क, तर याकरता तर ही एक वन ऑफ द टॉप 5 टेक्नॉलॉजीज आहे जी हॉर्टिकल्चर सायन्स डिव्हिजन ऑफ द ICAR च्या अंडरमध्ये येते. तर यामुळे ऑलरेडी ही जी टेक्नॉलॉजी आहे ही टेक्नॉलॉजी कमर्शियलाइज करण्यात आलेली आहे मालाबार रिजन कोऑपरेटिव्ह मिल्क प्रोड्युसर युनियन लिमिटेड यांनी. तर ऑलरेडी यांनी कमर्शियलाइज केलेली आहे ही टेक्नॉलॉजी. त्यांचे जे 2 प्रोडक्ट्स आहे गोल्डन मिल्क आणि गोल्डन मिल्क मिक्स हॅड बीन प्रोड्युस्ड आणि मार्केट. तर हे 2 जे त्यांचे प्रोडक्ट्स आहेत त्या 2 प्रोडक्ट्स करता त्यांनी ऑलरेडी कमर्शियलाइज केलेली आहे ही टेक्नॉलॉजी. तर या टेक्नॉलॉजीमुळे काय हेल्प होणार आहे तर जे त्यांना जे फ्लेवर्ड मिल्क आहे टर्मरिक फ्लेवर्ड मिल्क तर त्याच्या इनसोल्युबिलिटीची काही त्यांना चॅलेंज येत होतं. ओके, इनसोल्युबिलिटीचं काही चॅलेंज येत होतं त्यांना, तर ते चॅलेंज आता या टेक्नॉलॉजीमुळे त्यांचं नाहीसं होणार आहे. सो डेअरी इंडस्ट्रीसाठी हे खूप युजफुल झालेली आहे ही टेक्नॉलॉजी. म्हणजे जसं फ्लेवर्ड मिल्क मिळतं आपल्याला आपण दुकानातून विकत घेतो तर कसं कधी कधी ते खाली बसून असतं त्याचं जे टर्मरिक वगैरे आहे. आपण घरी पण जर एक दुधाचं हळदीचं दूध बनवलं तर ती दिसते तर आपण मिक्स केलेलं पण खाली हळद बसलेली असते. सो त्यामुळे ते जे चॅलेंजेस येत असतात तर त्याकरता ही टेक्नॉलॉजी खूप यूज होणार आहे. ओके, सो ही जी टेक्नॉलॉजी आहे कोणी डेव्हलप केलेली आहे
के अनीस, राजीव पी, ई राधा आणि सी के थंकमणी. तर या सगळ्यांनी मिळून जे की IISR चे सायंटिस्ट आहे यांनी मिळून ती टेक्नॉलॉजी डेव्हलप केलेली आहे. ओके, सो बाकी हेच आहे की जे सोल्युबल स्पायसेस आहे ते जे चॅलेंज येत होते ते चॅलेंज आता नाहीसे होणार आहेत. ओके, सो त्यामुळे हा अवॉर्ड आहे तो टेक्नॉलॉजी अवॉर्ड तो त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे. नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट आहे PM स्वनिधी स्कीम मध्य प्रदेश इज बेस्ट परफॉर्मिंग स्टेट. तर जी PM स्वनिधी स्कीम आहे त्यामध्ये मध्य प्रदेशची आहे ती काय झालेली आहे, बेस्ट परफॉर्मिंग स्टेट म्हणून अनाऊन्स करण्यात आलेली आहे. बघूया, मध्य प्रदेश यांनी सिक्युअर केलेला आहे फर्स्ट प्लेस अंडर बेस्ट परफॉर्मिंग स्टेट कॅटेगरी मधनं. तर जी बेस्ट परफॉर्मिंग स्टेट कॅटेगरी आहे त्यामधनं मध्य प्रदेशनी फर्स्ट स्पॉट जो आहे तो फर्स्ट प्लेस त्यांनी सिक्युअर केलेला आहे इन प्राईम मिनिस्टर स्वनिधी स्कीम मध्ये. तो मध्य प्रदेश नंतर आसामचा सेकंड रँक आहे इन बेस्ट परफॉर्मिंग स्टेट इनोव्हेशन अँड बेस्ट प्रॅक्टिसेस अवॉर्ड कॅटेगरीमध्ये. सो मध्य प्रदेश नंतर आसाम ही सेकंड प्लेसवर आहे आणि कोणत्या कॅटेगरीमध्ये, बेस्ट परफॉर्मिंग स्टेट्सच्या कॅटेगरीमध्ये आहे, पण इनोव्हेशन अँड बेस्ट प्रॅक्टिसेस अवॉर्ड या कॅटेगरीमध्ये आहे. सो इन बेस्ट परफॉर्मिंग ULBs लोन परफॉर्मन्स विथ मेगा अँड मिलियन प्लस सिटीज कॅटेगरीमध्ये. ओके, लोन परफॉर्मन्स विथ मेगा अँड मिलियन प्लस सिटीज कॅटेगरीज. तर या कॅटेगरीमध्ये म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफ दिल्ली यांनी रिसीव्ह केलेला आहे फर्स्ट प्लेस. म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफ दिल्लीनी फर्स्ट प्लेस रिसीव्ह केलेला आहे. त्यानंतर आहे बृहत बेंगलुरू महानगरपालिका आणि थर्ड प्लेसवर आहेत अहमदाबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशन. ओके, तर हे वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीज झालेल्या आहेत. जशी फर्स्ट कॅटेगरी होती फर्स्ट बेस्ट परफॉर्मिंग स्टेट. तर बेस्ट परफॉर्मिंग स्टेटच्या कॅटेगरीमध्ये मध्य प्रदेश ही फर्स्टवर होती, सेकंडवर होती आसाम. ओके, आणि आता आपण नेक्स्ट बघितलेलं आहे की ज्यामध्ये लोन परफॉर्मन्स विथ मेगा अँड मिलियन प्लस सिटीज कॅटेगरी. तर ही दुसरी कॅटेगरी आहे. त्या कॅटेगरीमध्ये फर्स्ट प्लेसवर आहे म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफ दिल्ली आणि सेकंड प्लेसवर आहे बृहत बेंगलुरू महानगरपालिका आणि थर्ड प्लेसवर आहेत अहमदाबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशन. नेक्स्ट बघूया आता द अवॉर्ड इन द नॅशनल अर्बन लिव्हलीहूड मिशन. तर हे पण अनाऊन्स करण्यात आलेले आहेत. हे जे अवॉर्ड आहेत नॅशनल अर्बन लिव्हलीहूड मिशन, तर हे अवॉर्ड पण अनाऊन्स करण्यात आलेले आहेत. तर त्यामध्ये केरलानी टॉप केलेला आहे त्या कॅटेगरीमध्ये. ओके, तर कोणत्या कॅटेगरीमध्ये केरलाने टॉप केलेला आहे, सिस्टमॅटिक प्रोग्रेसिव्ह अनालिटिकल रिअल टाइम रँकिंग. तर यामध्ये केरलाने टॉप केलेला आहे. सेकंडवर आहेत उत्तर प्रदेश आणि थर्ड प्लेसवर आहे राजस्थान. ओके, तर आपण या न्यूज मध्ये कव्हर केलेले आहे टोटल 3 कॅटेगरीज. फर्स्ट कॅटेगरी आहे बेस्ट परफॉर्मिंग स्टेट, सेकंड कॅटेगरी आहे लोन परफॉर्मन्स विथ मेगा अँड मिलियन प्लस सिटीज कॅटेगरी आणि थर्ड जी कॅटेगरी आहे ती आहे सिस्टमॅटिक प्रोग्रेसिव्ह अनालिटिकल रिअल टाइम रँकिंग ही कॅटेगरी. ओके, तर वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीमध्ये वेगळ्या वेगळ्या स्टेट्सनी परफॉर्म केलेला आहे आणि त्यांचे रँकिंग्स आलेले आहेत. सो एकदा तुम्ही टॅली करून घ्याल, एकदा त्यांची कॅटेगरी लिहायची आणि त्यांच्या खाली त्यांचे स्टेट्स लिहून घ्यायचे म्हणजे तुमच्या लक्षात राहील. ओके, नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहेत लखनौ अँड सराउंडिंग एरिया डेझिग्नेटेड ॲज उत्तर प्रदेश स्टेट कॅपिटल रिजन. तर जे लखनौ आणि त्यांचे जे सराउंडिंग रिजन्स आहेत, एरिया आहेत, तर त्यांना डेझिग्नेट करण्यात आलेला आहे ॲज उत्तर प्रदेशचे स्टेट कॅपिटल रिजन म्हणून. तर कोणते कोणते रिजन्स इन्क्लूड केलेले आहेत त्यामध्ये बघूया आता. उत्तर प्रदेशचे ज्या गव्हर्नर आहे आनंदीबेन पटेल यांनी ऑफिशियली डेझिग्नेट केलेलं आहे लखनौ आणि त्यांचे जे सराउंडिंग एरियाज आहे त्यांना उत्तर प्रदेशचं स्टेट कॅपिटल रिजन म्हणून. तर कोणते कोणते येतात त्यामध्ये बघूया. जे न्यूली फॉर्म उत्तर प्रदेश स्टेट कॅपिटल रिजन आहेत ज्यामध्ये येतात कॅपिटल सिटीज ऑफ लखनौ. ओके, जे आहे 2528 स्क्वेअर किलोमीटर. नेक्स्ट आहे त्यांचे सराउंडिंग एरियाज ज्याच्यामध्ये येते हरदोई विथ 5985 स्क्वेअर किलोमीटर, सीतापूर विथ 5743 स्क्वेअर किलोमीटर, उनो विथ 558 स्क्वेअर किलोमीटर, रायबरेलीचं आहे 4609 स्क्वेअर किलोमीटर
आणि बाराबंकी जी आहे 4402 स्क्वेअर किलोमीटर. तर असा टोटल एरिया जो आहे तो उत्तर प्रदेश स्टेट कॅपिटल रिजन मध्ये येणार आहे, तो आहे 27,826 स्क्वेअर किलोमीटर. ओके, तर हे सगळे जे एरियाज आहे, सराउंडिंग एरियाज, ते सगळे आता लखनौ स्टेट कॅपिटल रिजन मध्ये डेझिग्नेट करण्यात आलेले आहे विथ कॅपिटल सिटी लखनौ सोबत. तर हे जे डिक्लेरेशन आहे, या डिक्लेरेशनमुळे गव्हर्नर यांनी इस्टॅब्लिश केलेला आहे उत्तर प्रदेश स्टेट कॅपिटल रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी. तर हे जे डिक्लेरेशन करण्यात आलेलं आहे स्टेट, त्यांना जे सराउंडिंग्स आहे एरिया ते त्याच्यामध्ये डेझिग्नेट करण्यात आलेलं आहे. तर त्याकरता एक अथॉरिटी नेमण्यात आलेली आहे, जी की गव्हर्नरने बनवलेली आहे, इस्टॅब्लिश केलेली आहे, जी आहे उत्तर प्रदेश स्टेट कॅपिटल रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी. तर ती जी अथॉरिटी आहे ती ओव्हरसी करेल जे काही डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स आहे, इम्प्लिमेंटेशन आहेत, तर ते ओव्हरसी करणार आहेत आणि एन्श्युअर करेल की इफेक्टिव्ह मॅनेजमेंट आणि रिसोर्स न्यूली जे डिफाईन्ड रिजन आहे त्याकरता काय काय रिसोर्स लागणार आहेत, काय काय मॅनेजमेंट्स लागणार आहेत, ते सगळं ते एन्श्युअर करणार आहेत. सो नवीन जी अथॉरिटी आहे ती ओव्हरसी करेल सगळ्या डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स आणि ओव्हरसी करेल आणि एन्श्युअर करेल इफेक्टिव्ह मॅनेजमेंट. नेक्स्ट बघूया. ओके, सो क्वेश्चन्स बघून घेऊया आता. फर्स्ट क्वेश्चन आहे आपला, ओके, हु हॅज बीन अपॉइंटेड, कोणाला अपॉइंट करण्यात आलेलं आहे ॲज अ नेक्स्ट अँबॅसिडर ऑफ इंडिया टू USA. सो विनय मोहन क्वात्रा यांना अपॉइंट करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट, रिसेंटली विच सिटी ही सिलेक्ट झालेली आहे 133rd इंडियन ऑइल दुरंत कप साठी फर्स्ट टाइम को होस्ट करण्याकरता, तर ती आहे जमशेदपूर. नेक्स्ट, द इंडियन मेन्स फ्री स्टाईल टीम यांनी फिनिश केलेला आहे सेकंड इन एशियन अंडर 15 रेसलिंग चॅम्पियनशिप मध्ये इन श्रीराज थायलंड इथे, विनिंग अ टोटल ऑफ हाऊ मेनी मेडल्स. तर किती मेडल्स जिंकलेले आहेत त्यांनी, तर टोटल 9 मेडल्स जे आहे ते जिंकलेले आहेत. नेम द UPSC युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन चेअरमॅन ज्यांनी हु हॅज रिझाईन फ्रॉम हिज पोझिशन रिसेंटली त्यांनी रेझिग्नेशन दिलेलं आहे, त्यांचं नाव आहे मनोज सोनी. नेक्स्ट, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पाइस रिसर्च यांनी रिसीव्ह केलेला आहे बेस्ट टेक्नॉलॉजी अवॉर्ड फॉर इट्स पायोनियरिंग वर्क इन विच फील्ड. तर कोणत्या फील्ड मध्ये त्यांनी एक नवीन मेथड यूज करून जे काही प्रोड्यूस केलेलं आहे, इंट्रोड्यूस केलेलं आहे, त्याकरता त्यांना बेस्ट टेक्नॉलॉजी अवॉर्ड मिळालेला आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पाइस रिसर्च यांना. तर कोणत्या फील्ड मध्ये त्यांनी हा मिळवलेला आहे, तर हॉर्टिकल्चरल सायन्स या फील्ड मध्ये त्यांना हा बेस्ट टेक्नॉलॉजी अवॉर्ड मिळालेला आहे. नेक्स्ट, which state has secured the first place under the best performing state category in Prime Minister Swanidhi scheme. तर जी प्राईम मिनिस्टर स्वानिधी स्कीम आहे त्यामध्ये कोणत्या स्टेटनी बेस्ट परफॉर्मिंग स्टेट म्हणून फर्स्ट प्लेस जे आहे ते पटकावलेलं आहे, तर ते आहे मध्य प्रदेश. ओके, मध्य प्रदेश ही फर्स्ट प्लेस मिळवलेला आहे त्यांनी बेस्ट परफॉर्मिंग स्टेट कॅटेगरी मधनं. ओके, विथ प्राईम मिनिस्टर स्वानिधी स्कीमच्या अंडरमध्ये. नेक्स्ट, अलॉंग विथ द कॅपिटल्स लखनौ, कॅपिटल सोबतच विथ सराउंडिंग एरियाज हे इन्क्लूड करण्यात आलेलं आहे इन द न्यूली फॉर्म उत्तर प्रदेश स्टेट कॅपिटल रिजन मध्ये. तर कोणते कोणते एरियाज इन्क्लूड करण्यात आलेले आहे, ते आहे हरदोई, सीतापूर, उनो, रायबरेली आणि बाराबंकी. तर हे जे एरियाज आहे अलॉंग विथ लखनौ हे इन्क्लूड करण्यात आलेले आहे न्यूली फॉर्म उत्तर प्रदेश स्टेट कॅपिटल रिजन मध्ये. ओके, सो तुम्हाला सेशन आवडलं असेल सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच आमच्या टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला जॉईन करा. लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आणि आजच्या न्यूजची तुम्हाला PDF हवी असेल तर त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तुम्हाला नवीन बॅचेस जॉईन करायचे असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता किंवा 2 ब्रांचेस आहेत, दर्डानगर ब्रांच आणि दाते कॉलेज चौक ब्रांच, इथे तुम्ही व्हिजिट सुद्धा करू शकता. थँक्यू.